राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। राहाता तालुक्यातील ममदापूर येथे बकरी ईद निमित्ताने शांतता कमिटीची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यावेळी लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, ममदापूर येथील कुरेशी समाजाचे नागरिक, स्थानिक पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते। उपस्थित नागरिकांच्या वतीने डीवायएसपी अमोल भारती व सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश जातीच्या जनावरांच्या कुर्बानी न करण्याविषयी उपस्थितांना आवाहन केले। असे केल्यास प्रचलित कायद्यानुसार व शासनाच्या नियमानुसार कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचं पटवून दिलं। ज्या घरात सदर कृत्य केले जाईल तेथील जागा निष्कासित केली जाईल, तर संबंधित आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे। गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून आरोपींनी जी संपत्ती जमा केली असेल ती देखील शासन दरबारी जप्त करणार असल्याचे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले। पोलिसांना माहिती सांगणाऱ्या नागरिकांना जर आरोपींनी अरेरावी केली किंवा धमकावले तर त्यांचा देखील बंदोबस्त करण्यात येईल असे आश्वासन डीवायएसपी अमोल भारती यांनी उपस्थितांना दिले। परिसरात जर असा प्रकार घडत असेल तर त्यांना वैयक्तिक कॉल करून कळवावा, यासाठी डीवायएसपींनी मोबाईल नंबर सार्वजनिक केला। कार्यक्रम आटोपल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने ममदापूर येथील कुरेशी मोहल्ल्यात रूट मार्च काढण्यात आला। परिसरात पोलिसांचे फिक्स पॉइंट देखील नेमण्यात आले। आज साजऱ्या होणाऱ्या बकरी ईद निमित्ताने गोवंश जातीच्या जनावरांची कुर्बानी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचं चित्र यातून दिसून आलं। उपस्थित नागरिकांनी देखील पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका यावेळी दाखवली। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी युनुस इनामदार, ममदापूर। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।